कदम सर, हरिभक्त नारायण, डाके महाराज, हरिभक्त नारायण, संतोष महाराज डोंगरे, गायकवाड सर, योरेकर सर, हरिभक्त नारायण, श्रीकृष्ण उबाई महाराज, कृतिशील आदरणीय महारुद्र बप्पा काळे, प्राध्यापक शिवाजीराव खांडे, अभिमानजी खरसाडे. म्हणून खरं तर आपण हरिभक्त परायण लोकांनी अवगुणी असलेल्या माणसाचा सत्कार केला. तसे गुण माझ्यात काहीच नाही, पण तुम्ही मला अनेक बिरुदावली चिटकवल्या, त्याबद्दल मी प्रथमतः तुमचे ऋण व्यक्त करतो. मी जे काही डाक खात्याच्या मार्फत पारितोषिक भेटलं त्याचं सरळ सरळ लिहिलं होतं. जे काय आपण बघतो निबंध टाईप लिहिलं होतं त्याच्यात माहीत कल्पकता वगैरे अशी काहीच नव्हती. आणि जसं आपण निबंध लिहितो एखादा त्याच पद्धतीने ते लिहिलं होतं. मुलीने मला फोन केला, म्हणजे पप्पा पप्पा तुम्ही लिहू शकता. तुला विषय काय? तर डिजिटल युगात पत्रलेखनाचा आनंद. मग मला पूर्वीच्या पत्राच्या आठवणी आल्या की पत्र पूर्वी कसं लिहित होते, कबुतराच्या पायाला बांधून ते संदेश पाठवायचे, कबूतर द्यायचं. मग आता हल्ली काय आलंय की मोबाईल आले, इंटरनेट आले, या माध्यमातून आजच्या डिजिटल युगात आपण हा पत्रव्यवहार करतो. पुढे मी असं लिहिलं की ही पूर्वीची पत्र वाचण्याची पद्धती अडाणी लोक असल्यामुळं पोस्टमन किंवा शिक्षक लोकांची पत्र वाचून दाखवायची आणि पत्र आलेले ते ज्याला कोणाला ते म्हणायचे काका काका पत्रात काय वाचू नका. एखाद्या माहेरी गेल्या सासरी गेलेल्या मुलीला एक पत्र आलं तर ती म्हणजे काका या पत्रात काय, ते म्हणायचे कुठून आले. मग ते म्हणायचं तुझं माहेर कुठले पूर्वी सांग. आणि मग ते पोस्टमन ते म्हणायचे तुझ्या माहेरूनच एक पत्र, सासरूनच एक, माहेरूनच एक पत्र आले. मग पत्रात काय लिहिलंय? मग ती म्हणायची पत्रात असं लिहिलंय की सणाला किंवा दिवाळीला तुझा भाऊ राहायला येणार आहे. आणि मग ते पत्र घेऊन ती एवढी आनंदून जायची आणि मग ती परत परत घरी जायची, म्हणून आपल्या घरच्या लोकांना सांगायची असा असा पत्रात मजकूर आला. आजकाल हे पत्र लिहिणं म्हणजे आपल्याला साष्टांग नमस्कार, आशीर्वाद असंही आपल्याला आजकाल कळत नाही. आणि पत्र लेखनाचं हे कालबाह्य झालेलं आहे. आणि मग मी पत्रातलं की पत्र हे खरं दस्तऐवज असतं की अब्राहम लिंकन हेडमास्टरला पत्र लिहिलं होतं. आपण असं ऐकतो बऱ्याचशा शाळेत हे अब्राहम लिंकन लिहिलेलं पत्र आहे. त्याच्यानंतर साने गुरुजी पत्र करीत होते. नेहरूजी इंदिरा गांधीला पत्र लिहायचे. अलीकडच्या काळात जयसिंगराव काका जेव्हा खासदार होते तेव्हा ते प्रत्येकाला वाढदिवसाचं पत्र लिहायचे. मला देखील त्यांची काही पत्र आलेले आहेत आणि म्हणायचे दादासाहेब तुम्ही वहिनीची काळजी घ्या, त्यांना कॅन्सर आहे आणि यथोचित सत्कार आपल्या यथोचित त्यांचे प्रथम उपचार किंवा जे काय असेल अंतिम बार्शीला वगैरे. मग त्यांनी पत्र दिलं होतं की खासदार दिलं की पोलिसाला वाटावं चोर आहे अशा पद्धतीची पर्सनॅलिटी. मग मी काय केलं त्यांच्या दारात गेलो आणि हळूच ते पत्र चक्राच्या हस्ते पाठवून देत. ते पत्र वगैरे वाचलं त्यांनी, म्हणजे कुणाचं पत्र आहे काय कोणी बोलायला. मी गेलो म्हणजे तुम्ही लिहिलं का? म्हणजे हो साहेब मी लिहिलं. काय करता? मी जिल्हा परिषदमध्ये क्लार्क आहे. म्हणजे ती नोकरी सोडून इथे या म्हणले मी तुम्हाला ओळख करतो आमच्या कारखान्यात. म्हणून म्हणलं हे काय कारखान्याचं गंध चलन आपलं हे काय नाही म्हणलं सर. तिथं काय होतं डिस्ट्रिक्टचं मी आलो असतो, पण डिस्ट्रिक्टला अनेक लोकांशी संपर्क येतो, मोठमोठ्याले साहित्यिक येत आहेत, त्यांचं साहित्य मला वाचायला मिळतं, म्हणून मला तिथंच बरं. ठीक आहे म्हणजे मी कोणाला जाहिरात देत नाही, पण तुमचा हस्ताक्षर चांगले. कितीची जाहिरात देऊ साहेब? मला आता कितीची दिली तरी कमीच वाटत. तुमच्या इच्छे काहीची काय देते तेव्हा. तेव्हा मला त्यांनी 500 रुपये जाहिरात दिली आणि तिथून पुढे माझा हा प्रवास झाला. आणि मी हे म्हणण्यासारखं आता वार्तालिका लेखन बंद करा, पण एकदा नाळ पडली की नाळ पडलेली ती काय आता जात नाही. किती आपण वयवर दवा काय किती समजते काही जाणारच नाही. पडले वळण सकळी न्याय म्हणतात आपलं संत वचन, त्या पद्धतीचं आहे. आणि मग एक जयंत दळीचं एक असं वाक्य होतं सर, हसा आणि जट्ट व्हा, हसा आणि जट्ट व्हा. आणि रामदेव बाबा असंही म्हणतात हसते रे मेरे भाई सब रोगों की एक दवाई. आपण सातत्याने हसत राहिलं तर आपलं शरीर किंवा आपलं मन प्रफुल्लित राहतं. आणि मी कोण वाचतोय किती पुरस्कार काय बघेल, आनंद मिळतो ना बास आहे, कोणच तरी पत्र येताना बास आहे. आणि मग त्या पद्धतीने मी लेखन करत गेलो. माझं लेखन जरी वाह्यात असलं फालतू असलं तरी मला ते अप्रूप आहे माझ्या दृष्टीने की 4 लोकांचं पत्र येतं, लोक हसतात हे करतात. आणि अतिशयोक्ती नाही, किमान गतवर्षी 30 ते 38 दिवाळी अंकाले स्टँडर्ड दिवाळी अंकाले. आणि मी खाली शक्यतो आता लिहित नाही. एक तर इथं पुरवणी बंद झालेली आहे आणि पुरवणीमुळं कोणी लेखडं छापत नाही, म्हणून आपलं वार्षिक दिवाळी अंकाला पाठवून देतो. आणि मी अभिनंदन खरसाडी तुम्हाला सांगतो, तुम्हाला मी जास्त काही मार्गदर्शन पण विशाल विटाला की दर्जेदार अंक आहे आणि मानधन देतोय सांगितलं होतं. आणि तुमची कविता विशाल विटामध्ये आलेली आणि त्याचा मला खरोखर आनंद झाला की चला बीडमधून विशाल विटाला लिहिणारा एक लेखक चांगला आहे. आणि श्रीकृष्ण उबाळ्यांचे एक मी
कबड्डीची एक कथा सकाळमध्ये कुठंतरी वाचली, कबड्डी, आणि कोणाला तरी ती वेली वगैरे होती, ते म्हणायचे तो मुलीच्या टीम मध्ये हा कमल सर हे अप्रूप म्हणजे कलाटणी देणार. आणि सरांचं एक पुस्तक आहे शिक्षक 1,500 पैसे. आणि आपल्या डाके सरांचं एक सुंदर पुस्तक आहो सरांनी काढलं होतं, शिक्षकाला कसं हँडल करावं, सर काय कसं वर्गावर जाणार, तुम्ही काय शाळा बुडवता वगैरे अशा पद्धतीचं अप्रतिम पुस्तक आहो सरांनी छापलं होतं. आणि मी त्याचं प्रूफ रिडिंग करत होतो आणि ते पुस्तक तिथंच वाचून झालं माझं. इतकं सुंदर सुंदर पुस्तक आहे, असं वाखाणण्यासारखं आहे. आणि आदरणीय हुरेकर सरांनी सुद्धा मला प्रोत्साहन दिलं. मी जेव्हा दिवाळी अंक काढायचो ना, त्यांच्या शाळेतले मला काही यायचे तिथले विद्यार्थी, मी फीसही घेत होतो, फीसच्या बदल्यात त्यांचं थोडंसं लक्ष द्यायचो, सत्कार करायचो. त्या पद्धतीने आपली वाटचाल झाली. खरं तर वाह्यातपणाचा एक सत्कार केला. आदरणीय डोंगरे सरांनी माझ्यावरती अनेक अवगुणाला गुण चिटकले, उमाळे सरांनी अवगुणाला गुण चिटकले. कृतिशील व्यक्तिमत्व आहे खरं तर महाराज बाप्पा काय खांडे सर मला सत्य. परत एकदा मी गायकवाड सरांचा माझा इतका काही संपर्क आला नाही, पण गायकवाड सरांना मी ओळखतो. आणि मग मी सर्वांच्या या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि माझ्या वाह्यातपणाला या ठिकाणी पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यावहारिक जगामध्ये खडसरे सरांनी मगाशी सांगितलं की ते फायदा असल्याशिवाय कुठं जात नाही, पण त्यांनी फायद्याची मोठ्या कधीच कुठंच अपेक्षा ठेवली नाही. आणि मोठ्या फायद्याची अपेक्षा ठेवली असते ते मोठे झाले असते. पण ते सगळ्यात गोष्ट महत्त्वाची त्यांनी काय केली, आनंदासाठी केली. त्यांची जी पायपीट असायची, 11 नंबरची गाडी कुठेही पळत, कुठेही बीडमध्ये आहे कुठेही दिसणार. जी पायपीट केली ही आनंदासाठी केली, जे साहित्य निर्माण केलं ते आनंदासाठी केलं. आता व्यावहारिकदृष्ट्या खडसरे सरांनी मगाशी सांगितलं की बाबा ज्या माणसाच्या डोक्यात काहीतरी वेगळंच वेळ असतं की व्यावहारिकदृष्ट्या शक्यतो जास्त पुढे जात नाही, हा अनुभव आहे. आपण समजा परिवर्तनाच्या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये काम करतोय, ही माणसं सहसा व्यावहारिकदृष्ट्या जास्त पुढे जात नाही, पण त्यांना ज्यामध्ये आनंद मिळतो ते काम त्यांनी केलं. आणि स्वभाव कसा असतो, स्वभाव परमनंट असतो. मी जास्त नाही पण 10-12 वर्षापासून त्यांच्यासोबत आहे, पण त्यांच्या स्टेज मला स्वभावाचे कळतात. माझं त्यांच्याशी डायरेक्ट घाट कधीच झालं नाही, पण मला अंदाज येतो. माझ्याबरोबर शिंदे सर असायचे, शिंदे सर बऱ्याच वेळा आग्रह धरायचे त्याच्याकडे. मी त्यांना म्हणत तुम्हाला काय पाहिजे नेमकं त्यांच्याकडून, आणि मी त्यांना इशारा द्यायचो होता एक फ्यूज उडायला दुसरं उडल आणि अख्खी टिपी जाण्याची वाट बघून. तरी शिंदे सर 2-3 दिवस भारी सापडली. म्हणजे परफेक्ट अंदाज त्यांचा मला आलेला होता. त्यामुळे 10-12 वर्षामध्ये जशी तुमच्यावर वेळ आली तशी माझ्यावर एकदाही आली, कारण मला अंदाज यायचा. त्यांचा असं आहे, ते बोलले असं करायचं आहे, यस समजा 2दा म्हणले ना असं करायचं, आपण 3ऱ्या वेळेस आणि ते मराठा कृती गटाचा कार्यक्रम होता. ते बोलते त्याच्यानंतर एकदा आपले ते आलते गरज सर आलते, म्हणजे त्यांची भूमिका योग्यच असते. समोरच्याने जर नाही समजा ऐकलं तर त्यांचा कंट्रोल नाही. म्हणजे गुण आणि दोष एका नाण्याच्या 2 बाजू येतात आणि त्या प्रत्येक माणसामध्ये असतात कमी जास्त प्रमाणामध्ये. सगळ्याचे असतात बोलून मनात ठेवतात काही सगळ्याच राग. त्यांचं जे आहे ते उघड लगेच. आता आपल्याला कसं राग आला तरी आपण घंटाभर बोलत नाही, त्यांचं ते लगेच बोलून समोर कोण आहे हे बघत नाही. विशेष आहे ते, समोर कोण आहे हे बघत नाही. आणि त्यामुळं 10-12 वर्षांमध्ये बऱ्यापैकी निरीक्षण केल्यामुळं सगळ्या गोष्टींचा अंदाज त्यांच्या आला. परंतु तर एक सद्भावना सगळ्यांविषयी काही असेल, समोरच्याचा आदर करणं प्रत्येक गोष्टीला, म्हणजे आपण कुठलेही अभिनिवेश न ठेवता असे व्यक्तिमत्व आहे. त्यांना मनापासून धन्यवाद. यानंतर समारोपाचं सत्र आदरणीय कदम सर यांना विनंती करतो की सत्काराला उत्तर साधवकर साहेबांचं अभिनंदन आणि अध्यक्षीय समारोप या 3ही भूमिका तुमच्याकडे आहेत. आमचे सख्खे शेजारी ही महत्वाची ओळख आहे. आणि मात्र टीकाकार दादासाहेब साधवकर यांना पोस्टाच्या तर्फे झालेल्या स्पर्धेचे काही देश पातळीवरती पारितोषिक दिले, त्याचं कौतुक आपण प्रगतीशील लेखक संघातर्फे करावं असा अभिमान आणि विचार केला.
त्यांच्याबद्दलचे भरभरून वक्तव्य या ठिकाणी त्यांचे पट्ट शिष्य हनुमान खडसाळे आणि दुसरे पट्ट शिष्य विभक्त परायण महाराज यांनी या ठिकाणी ते विद्रोही पण. विद्रोही पण. या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र भोगे सर, प्रगतीशील लेखक संघाचे उपाध्यक्ष नायकवाड सर, सदस्य विवेक सर आणि बाबा सर आणि इथून गेलेले टाके सर मित्र हो. साधवकर आता जे काही बोललं तुम्ही अतिशय निर्मळ आत्मा त्यांना अन्याय सहन होत नाही, खोटं सहन होत नाही आणि जे आहे ते बेधडक बोलणारं हे असं व्यक्तिमत्व त्यांचं प्रगतीशील अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि आपल्या जवळचा माणूस आपल्याला कळत नसतं किती मोठा महाराज असला तर त्या गावात त्याला काही किंमत नसते, त्याच्या गावात बाहेर त्याला खूप किंमत त्याच्या गावात नसते. तसं आपल्या जवळचा हा माणूस त्याच्या अक्षराबद्दलचं कौतुक झालं म्हणजे अजूनही त्यांचं अक्षर चांगलं. आता 50-55 नंतर अक्षरं वेगळ्याला सुरुवात होईल, हात लटलट कापायला लागतो, नीट येत नाही. आणि अशा काळातही 70-75 वर्ष दंड दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा. उबाळे सरांनी जसं 115 म्हटलं यांनी प्लस 10 125 वर्ष किमान त्यांनी दर ताकदकडे राहावं. आपण सगळेजण आहात याबद्दल सगळ्यांचे आभार करतो आणि त्यांच्याबरोबर माझाही सन्मान केला त्याबद्दल पुरुष एकदा आपले आभार मानून